MRGS मार्फत सामाजिक अंकेक्षण 2021 ग्रामसाधन व्यक्ती ग्रामपंचायत शिरसदामध्ये भेट दिली आहे आणि इथं वृक्षारोपण जे आहे याची संकल्पना आमचे अण्णा अतिशय सविस्तरपणे सांगतील तुम्हाला. तर अण्णा, सर्वप्रथम मी आपणास आपला परिचय देण्यास सांगेल. मी शिरसदा ग्रामपंचायतमध्ये येणारा झिंगला जागृत मारुती संस्थान, त्या संस्थानचा मी अध्यक्ष आहे. नाव सुभाष काशीरावजी राऊत. मी या या झिंगला येथे जवळपास 2011 पासून कार्यरत आहे आणि त्या 11च्या आधीची परिस्थिती जर इथं पाहिली तर आजपर्यंत मागच्या गेल्या 18पर्यंत सगळ्या बाबुळा, काट्या, गोट्या सगळ्या म्हणजे काही इथं कोणी थांबत नव्हतं. पण आम्ही ठरवलं इथं आपलं वृक्ष लागवड झाली पाहिजे, चांगलं मंदिर झालं पाहिजे. जुनं मंदिर होतं ते मंदिर आपण ते पाडलं आणि सगळं आता इथं या संस्थांची शेती नाही, तर गाव नाही, मग काय करा. तर प्रत्येकाजवळून कोणाजवळून 50-100 असे म्हणजे जमा करता करता वर्गणी करता करता एवढं मुक्त मंदिर जवळपास 13-14 लाखाचं मंदिर आपण इथं उभं केलं. आणि मग ठरलं का बा आता काहीतरी आता कोणी बाहेरचे येणारे लोक झाडं पाहिजे, तर मग आपण झाडाची एक कल्पना फार चांगली मनात आणली आणि मग झाडं कसे करायचे. मग असेच आमचे ते हे गणेशराव आपले रोजगार सेवक आम्हाला एक दिवस भेटले. म्हणे तुम्ही इथं झाडं लावा. म्हटलं मग ते तुम्हाला विकत आणावं लागतील. एक वर्ष विकत आणले, दुसऱ्या वर्षी विकत आणले. मग त्यांनी ते असं ते ग्रामपंचायतचा ठराव घेतला आणि त्या ठरवलं का बा या झिंगला येथे आपण चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड आपण करू. मग ते गणेशराव आले, ते रोजगार हमी योजनेतून आपल्याला वृक्ष लागवड इथं करायची आहे. मग त्यांनी मागच्या वर्षी मला वाटते 1000 झाडं आणले आणि याही वर्षी त्यांनी पुन्हा 1600 झाडं आणले आणि त्या 1600 झाडाची लागवड आहे आपल्या इथं झिंगला येथे चांगली केली. आणि पाण्याची व्यवस्था ते म्हटलं आपल्याला किती बोर केलं, अजूनही एक बोर आपल्या इथे सँक्शन आहे, पुन्हा यांना बोर करून देतो का आपल्या इथं पूर्ण झाडं झाले पाहिजे, असा परिसर हा सगळा झाडमय झाला पाहिजे अशी आपली संकल्पना आहे आणि ते आपण ते पूर्ण करू. याच्यामध्ये मग कोणकोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत? या वृक्षामध्ये जवळपास साग आहे, कडू बदाम आहे, गोड बदाम आहे, पापड आहे, अर्जुन आहे, हिट्याची पुन्हा झाडं आहेत, अजून शेवगा आहे, आपले जांभुळीचे झाडं आहे. म्हणजे बऱ्याच प्रकारची आपण वृक्ष लागवड मनरेगा अंतर्गत म्हणजे जांबाची सुद्धा झाडं आहेत. या झाडाची सगळे देखभाल करण्याकरता पाणी, त्याचा खड्डे करणं, पाणी देणं, असे 5 मजूर कंटिन्यू आणि ते त्यांचं मार्गदर्शन करण्याकरता गणेशराव हे रोजगार सेवक रोज येणं आणि त्या झाडाची त्या मजुराजवळून काम करून घेणं ही त्यांची जबाबदारी ते पार पाडतात. असा हा कार्यक्रम या आमच्या झिंगला इथे सुरू आहे. आणि पुढची संकल्पना अशी आहे, तुम्ही लोक आज आमच्या इथं आले आणि ते आमचे सगळे मित्र निघाले त्या ग्रामपंचायत शिरसदा रोजगार सेवक म्हणून हे काम हमीमधून काम केलेलं आहे. तर नेमकं या कामाचा जो इस्टिमेट आहे, सँक्शन आहे, हे कसं काय घेतलं तुम्ही? या कामाचे जे पूर्ण ग्रामपंचायतमधून ठराव घेतलेला आहे आणि पूर्ण पंचायत समितीकडे सादर केला आहे की 1000 वृक्ष आपल्याला यावर्षी या संस्थेमध्ये लावायचे आहेत. तसेच सचिवाने आपल्याला ठरावाने पूर्ण कागदपत्र देऊन ग्रामपंचायतमधून 2 कागदपत्र पूर्ण देऊन पंचायत समितीकडे आपण सादर केलेले आहेत. त्यांनी आपल्याला पूर्ण वृक्ष पूर्ण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आज 2020 ते 2021 आपण हे वृक्ष लागवड झिंगला परिसरमध्ये केलेलं आहे. तर याचं एकूण मजुरी खर्च वगैरे काय, नेमकं साहित्य खर्च कसा झाला? या वृक्षामध्ये साहेब 17 लाख रुपये एस्टिमेट कॉस्ट आहे. त्यापैकी 3 लाख रुपये हे कुशलसाठी ठरवण्यासाठी आहेत आणि उर्वरित खर्च हा अकुशल मजुरीसाठी ठेवलेला आहे. सद्यस्थितीत मजुरी दर 238 याप्रमाणे चालू आहे. ग्रामपंचायत शिरसदाची रोजगार सेवक यांनी अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची कल्पना घेतली आणि या गावात वृक्ष आणल्यानंतर इथं मजूर अवेलेबल नाही झाले. त्यामुळे त्यांनी शेजारील गावातून ग्रामपंचायत आमला येथे मजुराची मागणी केली. त्या हिशोबाने ग्रामपंचायत आमलातर्फे इथे मजुराची मजूर पुरवण्यात आले. त्या हिशोबानं आम्ही दोघांचं पण या वृक्ष लागवड जवळचं लक्ष आहे. सोबतच अण्णासाहेब मार्गदर्शन आहे, त्यांच्याकडून आम्हाला पाणी वगैरे अशी भरपूर
भरपूर ठिकाणी मदत होते. आणि आजपर्यंत या वृक्ष लागवडीवर आपण 5 मजुरांना काम उपलब्ध करून दिलं आणि सद्यस्थितीत आज रोजी याचा खर्च 1,99,000 रुपये झालेला आहे. त्यामुळे आमच्या गावात बेरोजगार युवकांना महिलांना काम उपलब्ध झालं. आणि पुढे पण आम्ही पुढच्या वर्षी पण इथं आणखीन 1000 वृक्ष लागवडीची मागणी करत आहोत. आम्ही सदर ग्रामपंचायत सरपंच श्रद्धा यांना मागणी करणार आहोत आणि आणखीनही 5 लोकांना इथं रोजगार पुरवणार. तर ही टीम आहे शिरसदा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती इथली. या टीमनं संपूर्ण वृक्ष लागवड जी आहे या मंदिर परिसरात 1000 वृक्षांची लागवड केली व इथे 5 मजूर कंटिन्युअसली काम करत आहेत. ग्रामपंचायत येतात नाही. करू ना करू त्यांचं पूर्ण सागवान लावलेलं आहे. जागृत मारुती संस्थानचे हे मंदिर, याच्या सभोवताली 1000 वृक्ष लागवड ही मनरेगा अंतर्गत करण्यात आली व आज खरोखरच हे वृक्ष मोठ्या प्रमाणात जगवण्याचं कार्य हे ग्रामपंचायत मार्फत केले जात आहे.